पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटे हरिदासाचे, ऐचे बळ नाही आणि काचे अंगे, बळ नाही आणि काचे अंगे, कपटीत जगे दानव्रत, चरणी जय रंज वंदे सोळ पाणी, चरणी जय रंज वंदे सोळ पाणी, नाचते कीर्तनी त्यांचे माता, पवतरावया उत्तम हे नाव, पवतरावया उत्तम हे नाव, वेदने ते पाव हात आहे, ऐसे बळ नाही आणि काचे अंगे, ऐसे बळ नाही आणि काचे अंगे, कपटीत जगे दानव्रत, तुकामने मन झाले समाधान, तुकामने मन झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे, तुकामने मन झाले समाधान, तुकामने मन झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे, ऐसे बळ नाही आणि काचे अंगे, बळ नाही आणि काचे अंगे,
पाप ताप दन्य पाप ताप दन्य जाय उठा उठे पाप ताप दन्य 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 जाय उठा उठे पाप ताप दन्य पाप ताप दन्य पाप ताप दन्य झालिया भेट हरिदासाची झालिया भेटी झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी झालिया भेटी झालिया भेटी झालिया भेटी हरिदासाची झालिया भेटी हरिदासाची ऐसे बळ नाही ऐसे बळ नाही आणि काचे अंगी ऐसे बळ नाही ऐसे बळ नाही ऐसे बळ नाही तीर्थ जागी दानव्रत तप तीर्थ जगी
तप तीर्थ जगे तीर्थ जगे तप तीर्थ जगे तप तीर्थ जगे दानव्रत तप तीर्थ जगे तप तीर्थ जगी दानव्रत तप तीर्थ जगी हे तप तीर्थ जगी दानव्रत दानव्रत आयुष्य बळ नाही आयुष्य बळ नाही आणि एकाचे अंगी आयुष्य बळ नाही आयुष्य बळ नाही तप तीर्थ जगी दानव्रत तप जगी दानव्रत ऐसे बळ नाही ऐसे बळ नाही
उठाउठी झालिया भेटी हरिदासाची, ऐशे बळ नाही अनेकाचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत, चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचते कीर्तनी त्यांचे माथा, भवतरावया उत्तम हे नाव, भिजवणे दीपाव हात काहे, ऐशे बळ नाही अनेकाचे अंगी, तपतीर्थ जगी दान व्रत, तुका मने मन झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे, ऐशे बळ नाही अनेकाचे अंगी, तपतीर्थ जगी दान व्रत, पणंगा करो वृंदावन मना, प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग, विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संत जीवनाच्या कार्याचा आढावा घेणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या माता भगिनींच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही सर्वांनी दिलेले हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोच करण्याचं काम केलं. याच गावचे सुपुत्र ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्तपरायण आमचे अरसूळ महाराज यांनी हे निमंत्रण आपल्या सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचतं केलं. आणि या सेवेच्या निमित्ताने उपस्थित सर्व या गावातील आणि पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व वडीलधाऱ्या मंडळीला प्रणाम करतो. उपस्थित सर्व शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, छोटे मोठे व्यापारी बंधू, कोणी डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, पत्रकार बंधू असतील आणि सर्व तरुण बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्वांना प्रणाम. आणि आत्ताच गोड अशी चाल झाली. माझे परमस्नेही दोघंही ख्यातनाम गायनाचार्य आहेत, उत्कृष्ट कीर्तन करतात आणि गेल्या 24 वर्षापासून दोघंही माझ्यासोबत फिरतात. हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज शिंदे वैद्यकिनीकर, हरिभक्तपरायण हनुमान महाराज येवले सडकेची येवलवाडी. त्याचबरोबर या ठिकाणी
एक एकाहुनी बळी अशी गुणवान मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्याबद्दल आदर आहे, सारखं प्रेम आहे. तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो. शेवटी सर्वांची हाजरी घेणारच आहे बरं का, डोरले ना. आणि उपस्थित सर्व आमची महाराज मंडळी, त्यामध्ये याच गावचे सुपुत्र जे चोरमले बाबा हेही उपस्थित आहेत. आणखीनही जे कोणी कीर्तनकार असतील त्यांना माझा प्रणाम. उत्कृष्ट असे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण सारंग महाराज, छान उत्कृष्ट असे पेटीवादक दिलीप महाराज. तसं तर सगळी महाराज मंडळीच इथं. आज विशेष आमचे सुपुत्र तुकाराम महाराज या ठिकाणी, माझे भाचे आलेत पाटोद्याहून, अरुण शेठ कवळी आमचे रंधवेश्वर आहेत. तसे या पंचक्रोशीतून खूप बांधव आलेले आहेत. आमचे उद्धव नाना खुळे आलेत, थेरल्याहून काही बांधव आलेत, आमचे राग अशोकरावजी आहेत. काही बांधव बाह्याळहून आलेले आहेत, काही बांधव रामवाडीहून आले असतील, काही बांधव घाटवाडीहून आलेत. आमचे हरिभक्तपरायण आमचे महाराज बबन महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखीन नाही, हो, वागिऱ्याहून काही बांधव आले. आणि अलीकडे उत्कृष्ट कीर्तन करू लागले हरिभक्तपरायण आमचे पवार फौजी. देश सांभाळण्याचं काम आजपर्यंत केलं, बसा. आणि आता धर्म सांभाळण्याचं काम करतायत. त्याचबरोबर आमच्या बिनोडे माऊलीचे भाचे उद्धव महाराज बांगार तेही उपस्थित आहेत. असो, सर्वांची मी हाजरी घेणार आहे. पंडितरावजी येडे राहिले, आडनाव त्यांचं येडे असले तर कीर्तनाला कशी काय आले असते. आडनावर काही नसतंय बांधवांनो, आडनाव येडे, पण शहाणे आहेत म्हणून कीर्तनाला आलेत, वैजळ्याहून आलेत. उठाला उठाला. काही बांधव वैद्यकीयहून आलेत. तुम्हा सर्वांना मी प्रणाम करतो. एखादं गाव जरी कोणतं राहिलं असलं, माझ्यावर नाराज होऊ नका. तुमच्या सर्वांच्याबद्दल सारखं प्रेम आहे माझ्या अंतःकरणात, पण सर्वांची नावं घेणं शक्य नसतं. हो, आणि नावंही ऐन वेळेस आठवत नाहीत. एकदाच मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नतमस्तक होतो. आणि या भंगावर चिंतन करण्यापूर्वी मारुतीरायला शरण शरण जे हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मजा दावाव्या सुभटा. उठालो खूपच समाधान वाटलं. बिनसोरकर बांधवाला, सर्व माता भगिनींना, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. एक महान संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांची भव्य मूर्ती बसवली, भव्य मंदिर उभं केलं. संतांचं मंदिर तुम्ही तन मन धन अर्पण करून उभं केलं, म्हणून
तुम्हा सर्व बांधवांना आणि माता मावल्यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो. भाग्य भाग्य कशाला म्हणतात? भाग्य तरी नो हे धन पुत्र भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. थोडा ट्रबल द्या. भाग्य भाग्य कशाला म्हटलेलं आहे बांधवांनो, माता मावल्यांनो? भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, हे खरं भाग्य नाही, धन पुत्र दारा. मग खरं भाग्य संत सहवास घडणं, संतांच्या सानिध्यात जीवन जाणं, साधू संतांबद्दल प्रेम असणं, त्या विचाराने वाटचाल करणं, आणि हे खरं आपलं भाग्य आहे. मित्र असं म्हणाल, आमच्या या बिनसूर गावचं खरं भाग्य उदयाला आले आता. भाग्याचा उदय देही सोडी भाग्याचा उदय ते जोडे संत पाय. हे मी नाही सांगत, साधू संतांनी लिहून ठेवलंय. भाग्याचा उदय झाला की समजावं संत पाय जोडले जातात, आपल्याला संताचं दर्शन होत असतं. हे पहा बांधवांनो, माता मावल्यांनो, चाकरवाडीच्या माऊलीला पाहणारे जवळजवळ आपण सगळेच आहेत. फार काळ नाही, 25 वर्ष तर झालं त्यांना गेलेलं. आता हे 26 वर्ष सुरू आहे. माऊली माऊलीच होते. तसा आपला बीड जिल्हा भाग्यवान आहे. इतके महान संत दुसऱ्या जिल्ह्यात कुठंच नाहीत. शेकड्यांनी संत दिले इथं बीड जिल्ह्याला, भगवान परमात्मे. यादी जर वाचायची म्हणलं तर 10 ते 15 मिनिटं लागतील. बीड जिल्ह्यामध्ये नगद नारायण महाराज महान सत्पुरुष, बंकट स्वामी महाराज निनगोर महान सत्पुरुष, मनमत स्वामी महाराज महान सत्पुरुष, ईश्वर भारती बाबा महान सत्पुरुष, गंगा भारती महाराज महान सत्पुरुष, सुदामदेव बाबा महान सत्पुरुष, भगवान बाबा महान सत्पुरुष, वामन भाऊ महाराज महान सत्पुरुष, इकडे मदन महाराज महान सत्पुरुष. जेते हरीचे दास जन्म
बोलते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. हा बीड जिल्हा पवित्र आहे, म्हणून भगवान परमात्म्याने खूप संतांची मांदियाळी इथं पाठवली बीड जिल्ह्यात. आमच्या महासांगवीच्या संत मीराबाई महाराज, साध्वी आईसाहेब आपल्या बीड जिल्ह्यातल्याच. आणि त्याच्यानंतर चाकरवाडीचे ज्ञानेश्वर माऊली महाराज, महान सत्पुरुष. 2 दिवसापूर्वी येळम घाटला त्यांचे सुपुत्र आदरणीय वंदनीय पूजनीय महादेव महाराज उर्फ तात्या यांचा सप्ताह असतो. तिथं संस्थान आहे त्यांचं. त्यांच्या मुलाला तिथं गाववाल्याने बसवलेलं आहे, मोठं संस्थान आहे. तिथं माझी सेवा होती, कीर्तन सेवा. माझ्या कीर्तनाला ते स्वतः होते, अनेक महाराज मंडळी उपस्थित होते. मी माऊलीबद्दल तिथंही बोललो. माऊली माऊलीच होती. खरं म्हणजे माऊलीबद्दल बोलायला आणि कीर्तनावर चिंतन करायला खरे तर 5 तास पाहिजेत. पण या 1-1.5 तासामध्ये आपल्याला माऊलीचा अधिकार, माऊलीचं कार्य याच्या थोडा प्रकाश टाकायचा आहे. विठ्ठल माऊली महाराजाला मी प्रणाम करतो. हे पहा, संतांचं मंदिर म्हणजे माऊलीचं मंदिर तुम्ही उभं केलंय. माऊली हे 3 शब्द आहेत. ज्ञानेश्वर अनेकाचं नाव असतं. आरसोळ महाराज अनेकाचं नाव ज्ञानेश्वर असतं, पण सगळ्या ज्ञानेश्वर नावाच्या माणसाला माऊली म्हणत नाहीत. कुणाला ज्ञान्या म्हणतेत, कुणाला ज्ञानेश्वर म्हणतेत, कुणाला लाडाने ज्ञानू म्हणतेत, कुणाला गिन्यानदेव म्हणतेत नाही. आणि जर खाताड प्याताड असेल तर माऊल्या म्हणतेत. पण या विभूतीसारखे जर विचार असतील, म्हणजे माऊलीसारखे जर विचार असतील, तर एक सज्जन असं जर व्यक्तिमत्व असेल गावात ज्ञानेश्वर नावाचं, परमार्थिक असेल, धर्मकार्य करत असेल, तर त्याला माऊली म्हणतात. माऊली 3 शब्द आहेत. मा हा शब्द माणुसकीचं दिग्दर्शन करतो. मा म्हणजे माणुसकी. उ म्हणजे उदारता, ज्याचं अंतकरण उदार आहे. माऊली उदार होते. जेवढे पैसे जमत तेवढ्याचं अन्नदान करत. एक तर नंबर 1 मानवता होती, म्हणजे माणुसकी होती. तशी माणुसकी माझ्या जीवनात मी कुठल्याच महाराजाकडे पाहिली नाही. गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. हो, माझ्यावर तर खूप प्रेम केलं माऊलीने. मा हा शब्द मानवतेचं म्हणजे माणुसकीचं दिग्दर्शन करतो. उ हा शब्द उदारतेचं दिग्दर्शन करतो. आणि ली हा शब्द लीनतेचं दिग्दर्शन करतो. होते का नव्हत्या 3 गोष्टी माऊलीकडं, आणि म्हणून त्यांना माऊली म्हणतात. हे पहा, आई वेगळी आणि माऊली वेगळी. तुम्ही म्हणाल काय फरक आहे? आळंदीच्या ज्ञानोबारालाही माऊली म्हणतात, चाकरवाडीच्या माऊलीलाही माऊली म्हणतात. दोघांची नावं ज्ञानेश्वर आहेत. मग किती शांत वातावरण आहे, किती आनंद आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, किती प्रेम आहे. तुम्हाला मी नतमस्तक होतो. विठाला विठाला. चलता चलता सांगतो तुम्हाला, आई तर माऊलीत काय फरक आहे.
आई ही आपल्या लेकरासाठी माऊलीच असते. पण ज्ञानेश्वर नावाच्या महाराजाला माऊली का म्हणायचं? चाकरवाडीच्या महाराजाला माऊली का म्हणायचं? आपण आळंदीच्या ज्ञानोबरायला माऊली का म्हणायचं? ऐका बांधवांनो, माता माऊल्यांनो, उदाहरण देऊन सांगतो. बंड्या नावाचा एक मुलगा उन्हात खेळत होता. बंड्या नावाचा मुलगा एक उन्हात खेळत होता आणि आईच्या लक्षात आलं की पोरगा आता उन्हात खेळतंय, आजारी पडेल, त्याला ताप येऊ शकते. फोन सर्वांनी बंद करून ठेवा, व्यत्यय येतोय. बंद करा, एकदम बंद करा, स्विच ऑफ करा. बंड्या नावाचा मुलगा उन्हात खेळत होता आणि आईने पाहिलं की पोराला ताप येऊ शकते, आजारी पडू शकतंय, म्हणून त्या माऊलीने ओट्यावरूनच हाका मारल्या, बंड्या उन्हात मरू नको, सावलीला येऊन मर. आता तिला जर पोरग मरूनच द्यायचंय, मग हाका कशाला मारते? ते आईचं प्रेम असतं. मर या शब्दाच्या पाठीमागं सुद्धा आईचं प्रेम असतं. त्यांनी मरू नये म्हणूनच हाका मारायच्यात. पण रागाराग ती मर म्हणते. बंड्या जरा विचित्र होता, खुळेनाना. त्या बंड्याने तिथूनच सांगितलं, म्हणलं आई मी काय एकटाच उन्हात खेळतोय काय? माझे 4 मित्र आहेत, पिंट्या, किंच्या, बाळ्या. आणखीन गोल्या. म्हणला 4 मित्र आहेत माझे आणि मी 5वा आहे, आम्ही 5 जण उन्हात खेळतोत म्हणले. ती आई काय म्हणली ऐका, आई म्हणली सगळे मरू दे तिकडं, तू ये इकडं. तिला म्हणायचं आई ढोरले नानांनी छान प्रमाण दिलं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हे पहा, ती आई त्या बंड्याला म्हणली, बंड्या म्हणला माझे 4 मित्र आहेत, मी 5वा आहे. तर आई म्हणली सगळे मरू दे तिकडं, तू ये इकडं. तिला आई म्हणायचं बरं का. आणि जी आई म्हणत असेल बंड्या तू उन्हात खेळू नको, तुझ्या मित्राला उन्हात खेळून देऊ नको, सगळे या सावलीला खेळा, तिला म्हणायचं माऊली. हा फरक आहे. तसं चाकरवाडीच्या माऊलीने 18 पगड जातीवर प्रेम केलं. यार यार लहान Hey!
या रे लहान थोर याती भलती नारी नर. सगळ्याला आपल्याला जवळ करणारे माऊली. आणि बांधवांनो, चाल गोकू नका महाराज. विठाल 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 विठाल. आणि म्हणून हे पहा, मी सुरुवातीला बोललो आपलं भाग्य उदयाला आलंय. संत दर्शन घेऊन जर तुम्ही कुठल्याही कामाला निघालात किंवा बाहेरगावी निघालात तर अशुभ नसतं होत. आता आपल्या जीवनात सगळं शुभच होत असतं. नुसतं दर्शन घेऊन निघा. शुभ हो शुभ हो जगद्गुरु तुकोबरांनी लिहून ठेवलंय गाथ्यामध्ये, तुम्ही कुठेही जरी निघालात फक्त संताचं दर्शन घेऊन निघा. काय होईल? वाटात जरी अशुभ घटना घडणारी एखादी, समजा काही गाडीचा घोटाळा किंवा काही तुमच्यावर संकट येणार आहे, मग तुकोबराय म्हणतात अशुभतया पुढे शुभ होणी ठाके. आता अशुभ नाही होणार, आता अशुभ सुद्धा शुभ होणार. ही त्यांच्या दर्शनाची ताकद आहे. आणि हे पहा, संत शरीराने गेलेले असतात, सूक्ष्म रूपाने ते आपल्यातच असतात. हे कुठंच गेलेले नसतात, आपल्या सानिध्यात असतात. भक्ताला हे स्वप्नात सुद्धा भेटी देतात. हो, जगद्गुरु तुकोबरायांना बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात अनुग्रह दिला. लक्षात ठेवा, माऊली कुठं गेलेले नाहीत, आजही भक्ताला भेटी देतात. आणि मी गॅरंटेड सांगतो, तेवढंच नाही, माऊलीचं जर तुम्ही दर्शन घेतलं आणि तुमच्या मनातल्या काही बी इच्छा असू द्या त्या जर तुम्ही प्रगट केल्या तर मनातल्या इच्छा सुद्धा, संसारातलं देणं तर त्यांच्या दृष्टीने चिल्लर आहे. अहो, तुम्हाला मुक्ती देतील, ती मुक्ती, एवढी ताकद असते त्यांची. आणि म्हणून माणसाने दररोज यावं. ग्रामस्थ बंधूंना माझी हात जोडून विनंती आहे, दररोज या, माऊलीचं दर्शन घ्या. हो, काय नाही, सर्वांगाने तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा प्रपंच चांगला होईल, तुमचा परमार्थ चांगला होईल, तुम्हाला धन मिळेल, जीवनात समाधान मिळेल. मी हे गॅरंटेड सांगतो, कारण संताची ताकद असते. आजही 2-2 लाख समाज अमावस्येच्या दिवशी आज चाकरवाडीमध्ये समाधीवर डोकं ठेवतोय. लोक येडे नाही, 2-2 लाख लोक तिथं जमायला. हो, काही अनुभव येतात. फार मोठं सामर्थ्यशाली व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून तुम्हा बांधवांनी जे काम केलं हे समजावं. तुम्ही माऊलीवर जबरदस्त श्रद्धा ठेवली, निष्ठा ठेवली तर तुम्हाला गरजेपुरतं धन तर मिळाल, पण तुमच्या कुटुंबात अखंड समाधान मिळेल. आणि मी माऊलीला हात जोडतो, माझ्या सर्व भावी भक्तांना, माझ्या माता माऊल्यांना संसारामध्ये गरजेपुरतं धन द्यावं आणि अखंड तुमच्या जीवनात समाधान नांदावं अशी प्रार्थना करतो. विठाला विठाला.
असो, माऊलीबद्दल खूप काही मला सुद्धा अनुभव आलेले आहेत. एकदा मी सांगतोच तुम्हाला एक छोटासा दृष्टांत घडलेला. माळेवाडीला त्यांना काल्याच्या कीर्तनाला मी नेलं. माळेवाडी हे माझं जन्मगाव. मी 82ला पाटोद्याला आलो, पण माळेवाडीला एकदा त्यांना काल्याच्या कीर्तनाला नेलं. वांद्रा नदी दुथडी वाहतीये. आता काळ्या जमिनीत सगळ्या तिकडं सगळा चिखलच, रस्ता नाही काही नाही. आम्ही माऊलीला आणलं. मांड्या इतक्या पाण्यातून वाट काढीत काढीत आलो. तर आम्ही बैलगाडी आणली गाववाल्याने. म्हणले माऊली गाडी आणली बस. नाही नाही म्हणले, बैलाला जीव आहे ना म्हणले. गुडघे इतकाले पाय फासायचे, एक पाय उपटायचे दुसरा टाकायचे, पण गाडीत नाही बसले माऊली. मग आम्ही गेलो. गाव सगळं आडवं आलतं वाजवीत गाजीत त्यांना न्यायला कॉर्नरला. आणि कॉर्नरला तिथंच एका माणसाचं घर होतं. मी माऊलीच्या हाताला दंडाला धरलेलं आहे. पाठ टाका म्हणलं आणि इथंच माऊलीचे पाय धुवू आपण. टाळ पकवाजाच्या गजरात त्यांना मिरवणूक काढीत मंदिरापर्यंत, हनुमंतरायाच्या मंदिरापर्यंत न्यायचं होतं. पाठ टाकला. त्या माणसाने बकेटमध्ये पाणी काढलं. माऊलीने पाटावर पाय ठेवला. मी स्वतः धरलेलं होतं त्यांच्या दंडाला. काय वाटलं काय की माऊलीला एकाएकीच मला म्हणले इथं नाही पाय धुवायचे, चला. पाय खाली घेतला निघालोत. लोक म्हणले काय झालं काय झालं, काही बोललेच नाहीत. एक चौकाचा वाडा होता. म्हणजे इथून पाणी घ्या. तिथून एक चरवीत पाणी घेतलं आणि दगडावर पाय तिथं माऊलीने धुतले. गेलोत. काल्याचं कीर्तन वगैरे केलं. उत्कृष्ट कार्यक्रम झाला. आणि वाटं लावताना मी आपल्या गाडीत बोलता बोलता, आता मला काही वाटत नव्हतं, रोजचं सानिध्य नेहमीचं सानिध्य असल्यामुळं मी म्हणलं माऊली त्या माणसाचा अपमान झाला ना म्हणलं तुमच्याकडून. त्याने पाठ टाकला होता, पाणी काढलं होतं, तुम्ही बकेटमध्ये पाणी काढून पायावर घेतलं नाही. मला म्हणले त्यांनी रात्री मांसाहार केला होता म्हणले. म्हणले मला हनुमानजीच्या मंदिरात सेवा करायची, मी पायावरती पाणी कसं घेऊ, शिळच पाणी होतं म्हणजे रानात. हा घडलेला तुम्ही आमच्या माळेवाडीच्या हजारो लोकांना विचारू शकता. ते कुणाच्या घरी झालं हे नाही ना सांगत मी. नंतर त्या माणसाला विचारलं. म्हणले बाप माझ्याकडून चुकलं म्हणले, गावाला झाली म्हणले माझ्याकडून गोष्ट. माऊलीला एवढं सुद्धा कळत होतं. आणि तुमच्या मनातला भाव कळत नाही काय? नक्कीच कळतो. विठ्ठल दुसरी एक घटना सांगतो. आणि हे माऊलीकडून ते घडतं, पण बाकीच्या सुद्धा संतांकडून हे घडतंय. हो, बाकीची जी नावं घेतली मी आता त्यांच्याकडून सुद्धा हे घडतंय. माऊली आणायची आता तुमच्यात आलीत. विठालाव ठालाव अरसूळ साहेब, एक माजलगाव तालुक्यातली एक घटना आहे. एक भागवत लव्हाळे म्हणून एक व्यक्ती, म्हणजे आश्चर्यचकित होण्यासारखी घटना आहे. माऊलीच्या अशा हजारो लोकांना अनुभव आहेत. तर ते भागवत लव्हाळे म्हणजे सुकळी म्हणून गाव आहे बघा, सुकळी. मी त्याचा फोन नंबर सुद्धा देतो तुम्हाला. त्यांच्याशी कधी ही गोष्ट खरी का खोटी एकदा आमच्या बाबासाहेब शिंदे महाराजाला, हनुमान महाराजाला माहिती. अखंड तो माणूस चाकरवाडीला सेवेत असतो, ट्रॅक्टर घेऊनच असतो. ऐका, विठालाव विठालाव त्या गावात कीर्तन झालं आणि हा भागवत लव्हाळे हा वस्तीवर राहतो. हे तिघजण भाऊ वस्तीवर राहतात. माऊली तिथं गावात आल्यावर हा भागवत, त्यांची 6 परस विहीर गेली होती. पण उगं थोडं दिष्टवणी लागलं, पाणीच लागाना खाली. मी नारदाच्या गादीवर बोलतोय, माऊली समोर बोलतोय. आणि माऊलीला म्हणलं आमच्या वस्तीवर चला म्हणले.
माऊली म्हणले येतो म्हणले. बसले गाडीत, कीर्तन संपलं की वाटाने त्याला म्हणायला लागले तुमच्या विहिरीला पाणी नाही, लोक हाडझीड करतात पाण्यामुळं. माऊलीला ते सगळं ज्ञात होत होतं. तुम्ही कशाला गेला त्यांच्याकडे तेच होत त्यांना कळत होतं. तर हो ना म्हणले. ते म्हणले नाही ना, पाणीच नाही म्हणले बाबा. माऊलीने पहिल्यांदा विहिरीचा काठ गाठला. म्हणले पंचपाळा आणा म्हणले. आणि कोरड्या विहिरीची, म्हणजे उगं थोडं पाणी होतं त्याला, कोरड्या विहिरीची पूजा केली. आणि त्यांना एकच सांगितलं, इथं एक छोटंसं हनुमानजीचं मंदिर बांधा म्हणले, काठावर कुठंतरी मारुतीरायाचं एक मंदिर बांधा म्हणले. आणि विहिरीला खाली एक कपार होतं. म्हणले पावसाळ्यात तुम्हाला पाणी येईन म्हणजे भरपूर. उद्धव नाना, आश्चर्य असं घडलं. हे काय अंधश्रद्धा नाही, हे त्या साधूची शक्ती आहे, त्या संताची ताकद आहे. पावसाळा ज्यावेळेस आला, धोधारीच पाऊस चौकट पडू लागला, त्यावेळेस त्या विहिरीवर 3 मोटारा चालायला लागल्या. आता सध्या चालत्यात. 60 एकर जमीन आहे त्या तिघा भावाची, कोरडी होती, आज सगळी बागायत झाली. फोडल्यावर येईल हो, ह्याचं काय विशेष नाही. फोडून नाही आलं, फोडल्यावर येईल याच्यात काही विशेष नाही. न फोडता माऊलीच्या शक्तीने ही घटना त्या ठिकाणी घडली. सुकळी म्हणून गाव आहे, भागवत लव्हाळे ही व्यक्ती आहे. त्यांना कधी बी माझ्याकडे फोन आहे त्यांचा, तुम्ही कधी फोन लावून विचारायचं माऊलीने तुम्हाला पाणी दिलं का नाही म्हणून. बांधवांनो, अरे संसारातलं तर त्यांच्या दृष्टीने चिल्लर आहे, संसारातलं तर तुम्हाला काही देतील ते, पण तुमचा परमार्थ असा वाढल, जन्म मरण रूपी चक्रातून तुम्हाला सुट्टी होईल, तुम्हाला मुक्ती मिळल, सद्गती मिळल. सद्गती मिळल म्हणजे उत्तम गती मिळल, नाही तर कित्येकाला मुक्ती मिळल. फक्त श्रद्धा ठेवा. श्रद्धेने हा जो कार्यक्रम तुम्ही बांधवांना आयोजित केला आहे, हा कार्यक्रम टिकून ठेवा. हे बिनसोर गाव वैभवशाली बनल, वैभवशाली. सर्वांगीण तुमचा विकास होईल, सर्वांगीण तुमचा विकास होईल. दुसरी एक गोष्ट सांगतो. नागरगोजेंचे येवलवाडीचे कारभारी दादा नागरगोजे माझे मित्र आहेत. त्यांचा मुलगा झोपतच नव्हता, बडबड बडबड करायचा. म्हणजे बापू पोरगं रात्रभर झोपत नाही, बडबड करतंय, खूप दिवस झालं. नावासहित पुरावा सांगतो मी. माझ्याकडे आले, मला म्हणले बापू तुमचं आणि माऊलीचं चांगलं आहे, तुम्ही येता का चाकरवाडीला. त्यावेळेस माऊली 1-2 वर्षच झालं तर चाकरवाडीला आलेले, उतरेश्वर पिंपरीहून. म्हणलं येतो, आता तुमचा मुलगा काय आपला मुलगा काय. गेलोत आम्ही. गेल्यानंतर तिथं लाईनच होती दर्शनाची. मी माऊलीला सांगितलं, म्हणलं माऊली हे माझे मित्र आहेत, म्हणले यांचा मुलगा जरा येड्याने करतोय, गोळ्या औषधाने काही फरक पडा नाही, काय व्हाय नाही म्हणलं जरा, आणि बिघडल्याने करतोय म्हणलं जरा. माऊलीने त्याच्याकडं पाहिलं, त्या मुलाकडं दृष्टी टाकली आणि त्यांना सांगितलं काय नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा म्हणले, आणि एकदा गाणगापूरला जाऊन या म्हणले फक्त. तेवढं केलं त्या व्यक्तीने. आज ती व्यक्ती ऑफिसर आहे मोठी, कधीच पण झालं नाही काही. ही शक्ती असते, हे सामर्थ्य असते. विठाला विठाला असं सांगायचं झालं तर कितीही माऊलीच्या घटना आहेत. माझ्या दुकानामध्ये एक घटना घडली. माझ्या दुकानात एक ब्राह्मणाचा गडी होता, बाळूकाका म्हणून. त्यावेळेस आणि माऊलीचा एक फोटो असायचा. माझ्याकडे 2-4 संतांचे फोटो आहेत तिथं. ते माऊलीला अडकविलेला हार खाली पडायचा. तर मी त्यांना म्हणलं बाळूकाका, म्हणलं ते माऊलीच्या फोटोचा हार कसं काय पडतोय म्हणलं खाली, ते वर. ते म्हणजे वारं सुटले. कधीच हार खेळायला अडकलेला हार कुठं खाली पडतो का म्हणजे वारं सुटले. म्हणले बापू, म्हणलं अडकवा ना ते. 2दा पुन्हा दुसऱ्यांदा सांगितलं, म्हणलं ते अडकावर.
पुन्हा अडकिवला त्यांनी. त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा तो खाली पडला बांधवांनो. आणि मग मात्र पुन्हा अडकिल्यावर तिकडं स्टँडकडे चाहूल सुरू झाली की माऊली गेले म्हणून. गेल्याचा सुद्धा संदेश त्यांचा पोहोचता झाला आमच्यापर्यंत. सांगायचं तात्पर्य एक अधिकारी महात्मे होते बांधवांनो. हो. आणि या माऊलीचं मंदिर तुम्ही उभं केलं आहे फार मोठ्या आत्मीयतेने. खूप छान मंदिर उभं केलं. शिखरही खूप चांगलं आहे. आणि आमुषेचे कार्यक्रम तुम्ही सुरू केलेत. तुमचं सर्वांचं भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाल. काय करतात संत? हे पहा, संतांची सामर्थ्य शक्ती जर सांगायची झाली, पण नंबर 1 काम संतांचं आहे. संत जागवतात, जागृती देतात. आपल्याला जागा करण्यासाठी आलेत संत. मग आपण झोपलोत का? हो, आपण झोपलेलो आहेत. कसली झोप? मरणाला विसरणं, झोपी जाणं. माणसं मरणाला विसरली, झोपी गेली. कर्तव्याला विसरली, झोपी गेली. स्वरूपाला विसरली, झोपी गेली. भगवंताला विसरली, माणसं झोपी गेली. आणि नुसत्या प्रपंचात दंग होऊन जीवन जगणं ही झोप सांगितली शास्त्राने. याला अज्ञानाची झोप म्हटलेलं आहे. आणि अज्ञानाच्या झोपेतून जाग करण्याचं काम या जगामध्ये संत करत आलेत. हो, लक्षात ठेवा. म्हणून संत जागवतात, संत शिकवतात आणि संत भक्ती पंथाला लावून सांभाळतात. आणि याच बरोबर संत आपलं दैन्य घालवतात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली भेटी हरिदासाची. पहा, सामान्य माणसं कुटुंब वत्सल आहेत. कुटुंबावर प्रेम करणारे सामान्य माणसं. भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. विशेष प्रेम भगवान आपल्या भक्तावर करतात. पण संत नावाचा जो वर्ग आहे या जगामध्ये तो दीनवत्सल आहे, दीनवत्सल. म्हणून त्यांचं खूप प्रेम आहे. ते बोलतात, चांगलं बोलतात. तो शांत राहा बरं का.
तुम्ही शांत राहा, शांत राहा. काय करतात संत तुकोबराय म्हणतात, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया भेटी हरिदासाची. संत आपल्याला पापातून मुक्त करतात, त्रिविध तापातून मुक्त करतात. 3 ताप सांगितलेत, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. या 3ही तापातून मुक्त करतात आणि आपलं दैन्य घालवतात. आपल्याला विशेष दैन्याबद्दल बोलायचंय आपल्याला. काय करतात संत, आपलं दैन्य घालवतात. दैन्य म्हणजे दारिद्र्य घालवतात. कसलं दारिद्र्य आपल्याकडे. बांधवांनो, माता माऊल्यांनो, आपल्याकडे विशेष 3 प्रकारचं दारिद्र्य आहे. 3 प्रकारचं दारिद्र्य आपल्याकडे. प्रपंचाचं दारिद्र्य हे एक दारिद्र्य आहे. रोगी शरीर, शरीराचं दारिद्र्य आहे. आणि दुखी मन, तणावातलं मन, अशांत मन, डिप्रेशन मधलं मन, आणि हे एक मनाचं दारिद्र्य आहे. थोडक्यात तणाचंही दारिद्र्य आहे, मनाचंही दारिद्र्य आहे आणि धनाचंही दारिद्र्य आहे. विठ्ठल पण या जगामध्ये संत जे प्रामुख्याने आले तुम्हा आम्हाला जागा करून, आपल्या खऱ्या अर्थाने मनाचं दारिद्र्य घालवण्यासाठी आले. नदी वाहते, ते पाणी समुद्राला जातं. नदीचं वाहनं, पाणी समुद्राला जाऊन मिळणं, हा तिचा उद्देश असतो. का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा ही नदी वाहते समुद्राला मिळण्यासाठी, पण जाता जाता काठावरली जी गावं आहेत ही समृद्ध बनवते, पाणी देते, गाळ पसरते, पिकं भारदस्त येतात. पण मुख्य उद्देश आहे तिचा समुद्राशी एकरूप होणं, समुद्र रूप होणं. तसं संत आपलं मनाचं दैन्य घालवतात, आपल्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी येतात. आणि विशेष मनाचं जे दारिद्र्य म्हणजे दुखी मन, अशांत मन, याच्यातून मुक्त करण्यासाठी संत येतात. माऊली याच्यासाठी फिरले, आपल्याला दुःख मुक्त करण्यासाठी, याच्यासाठी जागृती दिली त्यांनी. विठाला नदी नुसता काठावरल्या गावाला समृद्ध करण्यासाठी, पाणी देण्यासाठी वाहत नाही, तिचं वाहन आहे समुद्राशी एकरूप होणं. हो, पण वाहत गावाची गावं समृद्ध बनवली. तसं संत तुम्हा आम्हाला दुःख मुक्त करण्यासाठी येतात, पण जाता जाता तुमची गरिबी सुद्धा घालवतात. फक्त त्यांचा विचार डोक्यात घ्या, त्यांच्यावर जबरदस्त श्रद्धा ठेवा. तुमची गरिबी सुद्धा गेली म्हणून समजावं. मी नाही सांगत, माझे तुकोबराय म्हणतात. अभंगाच्या पोटापुरती काम, पोटापुरती काम, पोटापुरती काम, पोटापुरती काम.
तुकाराम महाराज म्हणतात, बांधवांनो, माता माऊल्यांनो, तुम्हाला गरिबीतून मुक्त व्हायचंय का? आणि गरिबीतून मुक्त व्हायचं असेल तर साधू संतांच्या विचारावर निष्ठा ठेवा. पोटापुरते काम परी आगत्य तो राम. तुकाराम महाराज म्हणतात, पोटापुरतं काम करा, पण रामाचं स्मरण करा. थोडक्यात लक्षात ठेवा, तुम्हाला गरिबीतून मुक्त व्हायचं असं तर तुकोबरायचा संदेश आहे, गीतेचा संदेश आहे, काम करा, हाक मारा, मदत तयार आहे. काम करा आणि हाक मारा. संताला हाक मारा, देवाला हाक मारा, मदत तयार आहे. हो, हे मी नाही सांगत बांधवांनो, माता मुलांनो, माझे तुकोबराय म्हणतात, तुम्हाला गरिबीतून मुक्त व्हायचं असेल तर काम करा आणि हाक मारा, मदत तयार आहे. पोटापुरते काम परी आगत्य तो राम. तुम्हाला धनही मिळेल आणि समाधानही मिळेल, पण काम करा, हाक मारा. विठाला उठाला. आपल्या शेतकरी बंधूंना शारीरिक कष्ट आहे. अरसोळ महाराज, आपण शारीरिक कष्ट करावं लागतं शेतकरी बांधवाला. हो, कर्मचारी बांधवाला, मोठमोठ्या ऑफिसरला भौतिक कष्ट आहे. पण कष्टाविन संपत्ती नाही. कष्ट केलं तर संपत्ती, पण काम करणं, हाक मारा. काम केलं आणि हाका मारल्या, तुमचं जीवन संसारातलं ठीकठाक झालं म्हणून समजावं. देरे हरीण पलंगावरी ही शिकवण नाही संताची. ते म्हणतात, काम करा नुसतं तुम्ही थोडं, आम्ही मदत देतो तुम्हाला, आम्ही ताकद देतो तुम्हाला. हो, नाहीतरी सगळी सत्ता भगवंताची. हो, त्याच्या सत्तेने सगळं जग चालते. पण संत कृपा जर झाली तर थोड्याशा कष्टामध्ये त्यांनी जर ठरवलं तर तुमचं प्रपंचाचं दारिद्र्य गायब होऊ शकतं. विठाला म्हणून गरिबीतून मुक्त व्हायचं असेल तर पोटापुरते काम परी आगत्य तो राम. पोटापुरतं काम करा, पोटापुरता दाम तुम्हाला मिळेल. छान आहे प्रमाण. आपल्याला पुढं सरकायचं आहे लवकर. आता प्रपंचाचं दारिद्र्य कसं घालवायचं हे तुकोबरांनी सांगितलं. आपलं पोटापुरते काम, पोटापुरतं काम करा, पोटापुरता दाम मिळाला म्हणून समजा, पण काम करा ना हाक मारा, देवाला विसरू नका, हे संत सांगतात. दुसरं दारिद्र्य आहे शरीराचं, रोगी शरीर. रोग झाल्यावर तर माणसाने दवाखान्यात जावाच. गेला पाहिजे, कुठल्या दवाखान्यात जा तुम्ही, ॲलोपॅथिकच्या जा, आयुर्वेदिकच्या जा, नॅचरोपॅथीकडे जा, कुठं जायचं तिकडं जा, पण रोग झाल्यानंतर दवाखान्यात जरूर जा. पण बांधवांनो, माता माऊल्यांनो, रोगच होऊ नये असं वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, युक्त आहार
त्याचप्रमाणे रोगच होऊ नये असं वाटत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या गाथ्याकडे या, गाथ्याकडं म्हणजे विचाराकडे या, अभंगाकडे या, त्यातलं ऐका, त्याच्यावर श्रद्धा ठेवा. युक्त आहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावी बासुर निद्रा बहुभाषण. ते म्हणतात रोगातून मुक्त व्हायचं असं तर खानपान व्यवस्थित ठेवा, म्हणजे साधू संतांच्या विचारावर निष्ठा ठेवा, अशा संतांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि त्या वाटाने निघा. संताला नुसतं डोक्यावर घ्यायचं नाही, संताचा विचार डोक्यात घ्यायचा. आज 80% रोग फक्त खानपान बिघडल्यामुळे. रोग व्हायचं दुसरं काही कारणच नाही. 80% रोग आपलं खानपान बिघडलं. 20% रोग प्रारब्ध कर्माने येतात नाही असं नाही, नशिबाने काही रोग येतात नाही असं नाही, पण 80% रोग आपलं खानपान बिघडलंय. बांधवांनो, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. चुका होत असतात, चुका टाकल्या पाहिजेत. आपण कितीतरी व्यसनं करतोय, तंबाखू खातोय, तंबाखूमुळे सुद्धा कॅन्सर होतोय. हो, कितीतरी मोठी मोठी माणसं कॅन्सरने गेली. तंबाखू, बिडी, सिगारेट, करणपुड्या, गोवा, मावा, गांजा, दारू, आपली कुटुंब उद्ध्वस्त झाली याच्यात. का बरं? आपण चांगल्या विचारापासून दूर गेलो. तुकाराम महाराजा गाथा वाचत नाहीत, आपण ज्ञानेश्वरी वाचत नाहीत. अहो, तुम्ही 2च अभंग रोज वाचा, नाही तुमचं जीवन आनंदी बनलं. तुम्ही किती श्रीमंत आहे त्याला फार किंमत नाही, तुम्ही किती चांगले आहेत आणि तुमचा चांगुलपणा तुम्हाला समाधान देत असतो. पण माझ्या जीवनात तुम्हाला सर्वांना माहिती, मी पैशाला 0 किंमत दिली. पैसाही गौण गोष्ट आहे, केर कचरा आहे, सगळं सोडून जायचं आहे. गरजेपुरतंच असावं धन, निरोगी ठेवावं तन आणि समाधानी बनवावं मन. किती पैसा मिळवा, 10 रुपये संग येत नाहीत. पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आणि पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे. म्हणून अगोदर हे शरीर, हे बेसमेंट आहे, याला चांगलं सांभाळलं पाहिजे. खानपान व्यवस्थित ठेवा. रामदेव बाबाचा प्राणायाम करा, व्यायाम करा, थोडं फिरा. युक्त आहार विहार, आहार घ्या, सात्विक घ्या, जे शरीराला जमल तेच घ्या. मांसाहार करू नका, ही घाण आहे, घाण. खाऊ नये माणसाने, मांसाहार करू नये. माऊलीला कधी आवडलं नाही ते. हो, पवित्र तुळशी माळा गळ्यात घाला. बघा तुमच्या जीवनात, कुटुंबात किती समाधान नांदल. माणूस चुकीचा पुतळा, चुका होतात, पण चुका आयुष्यभर करू नका. विठाला उठाला. आणि म्हणून रोगातून मुक्त व्हायचा. अहो, इतके दवाखाने गज भरलेत पेशंटनी, आता काय सांगावं. कुठल्या दवाखान्यात जा तुम्ही, ते BHMS असू, नाही तर BAMS असू, नाही तर MBBS असू, नाही तर MD MS असू, फुल दवाखान्यात. बीडला तुम्ही कुठल्या दवाखान्यात जा, आमच्या पाटोद्याला कुठल्या दवाखान्यात जा, क्वार्टर शिल्लक नसतात. कशामुळं? हे फक्त आपल्या चुकामुळे. सात्विक अन्न आपण घेत नाही. खाल्लं तर तुकोबरा म्हणता युक्त मापक घ्या. ज्या माणसाला 2 भाकरी लागतात ना, त्याने 5 कोरास खावी. हो, बघा तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला काही काम नाही, आम्ही कामाची माणसं आहेत. तुम्ही बघा खाऊन, कामात कशी तरतरी येतील, कसे निरोगी. तुम्ही जास्त खाल्लं माणसाने की तिथंच माणूस लुंडकत आहे. कचकून खायचं आणि दचकून झोपायचं. हे रोग सगळे खाण्यामुळे, अति खाण्यामुळं. हो, आमचे बाबासाहेब शिंदे महाराज, हनुमान महाराजाला, माझ्या ड्रायव्हरला माझी ताकीद असते. आम्ही कुंकडं फिरतच बोंबलत. मध्ये दोघाला बीपीचा त्रास झाला होता. हो, मागं बसायचं, त्यांना माहीत नसतं कुंकड निघाली गाडीवर. गाव जवळजवळ आल्यास मी सांगत असतो ह्यांना, आपलं कीर्तनात गाव आलं, उठा. त्यांना सांगितलं, हे म्हणलं लोक बिचारे खूप प्रेम करतात आपल्यावर, जे नाही ते खाऊ घालतात. लोक आम्हाला आधीच विचारतात. इथं सुद्धा आज विचारलं होतं, सकाळी विचारलं,
आमचे नाना महाराज म्हणले बापू फोन आलाय म्हणले महाराजाला जेवायला काय. म्हणलं मी जेवणात अडकलेला महाराज नाही, मी बेसन भाकरी खाणारा महाराज आहे, भाजी भाकरी खाणारा महाराज आहे. बाबासाहेब महाराजांनी आमच्या हनुमान महाराजांनी माझं ऐकलं, खाण्यावर लिमिट ठेवलं आणि प्राणायाम सुरू केला, व्यायाम सुरू केला थोडा. अहो दोघाचा बीपी गायब झाला. कशाचा बीपी काय, आपलं खानपान बिघडल्यामुळे सगळ्या गोष्टी. विठाला उठाला बीडला तुम्ही बांधवांनो माता मावल्या कुठल्या दवाखान्यात आता तुम्हाला तर जाण्याचा टाईम समजा तिथं पेशंटच्या नातेवाईकाच्या निमित्ताने तुम्ही गेलाच असता, फुल दवाखान्यात फुल, उभा राहायला जागा नाही काय दवाखान्यात. कशामुळे एवढी गर्दी? सगळं असताना आपली दवाखान्यात का जावं लागतंय? फक्त खानपान बिघडलंय, खाण्यावर आपलं नियंत्रण नाही, काय खावं याचं भान नाही. म्हणून तुकोबराय म्हणता युक्त आहार विहार, मापक जेवा, सात्विक अन्न खा. हो, शरीराला जे जमल ते खा. आता कित्येक माणसाला चहा जमत नाही, तो सांगतो बैठकीत लोकाला चहा मला जमत नाही बरं का, जर ॲसिडिटीच होती. पण एखादा जर म्हणला घे एवढ्या वेळेस काय होतंय, हाणला त्याने कब्बर चहा. पुन्हा संध्याकाळ परत म्हणतो नव्हता चहा घ्यायचा पण घेतला बरं का. रोगच त्याच्यामुळेच. आपलं मन आपल्याला आवरत नाही बांधव, जीभ आपली आवरत नाही. हे जीभ फार घोटाळा करते, दोन गोष्टी करते जीभ. हो, चमचमीत जर खाल्लं, भरपूर खाल्लं, रोग आहे शरीराला. आणि लोकाला जर येडवाकडं बोललं, भांडण आहे. म्हणून खानपान व्यवस्थित ठेवा. माता मावल्यावर मी माझ्या मनचं नाही सांगत, माझ्या तुकाराम महाराज सांगतोय युक्त. हो, छान प्रमाण दिलं महाराजाकडे. काय प्रमाणाला कमी का, गाथाच पाठ केला त्यांनी. धन्यवाद महाराज तुम्हाला. उठालो आणि म्हणून रोगातून मुक्त व्हायचं असेल तर युक्त आहार विहार, थोडं फिरा, थोडं काम करा. आपल्या शेतात काम केल्याने काही नाही, उलट शरीर चांगलं राहत आहे. युक्त आहार विहार, नेमेंद्रियाचे सार, नियमात जीवन जगा. आपल्याला जर 10 वाजता जेवायचं असेल सकाळी तर 10च वाजता जेवलं पाहिजे. संध्याकाळी समजा बघा मारवाडी बांधव सूर्यास्ताच्या अगोदरच जेवतात, रात्र होऊ देत नाही. आणि आपला कार्यक्रम असा आहे, जशी जशी रात होईल त्या माऊल्यांनी वाट बघावा, मालक अजून आली नाही ती एकमेक सांगतात येतील. मग 11 वाजता, 10:30 वाजता, 10 वाजता, मग तिथून पुढं मग गोळ्यावर जगावं लागतं. तो 10-5 वर्ष शरीरात ताकद आहे तोपर्यंत काय नाही. बांधवांनो, कारखान्याला सुद्धा क्लिनिंग होती आतापर्यंत, आता म्हणतात बंद झाली. क्लिनिंग असते का नाही कारखान्याला? कशामुळे क्लिनिंग असते? सगळ्याला माहिती आहे की कारखान्याची साफसफाई करण्यासाठी, नट बोल्टाची कुठं काय फिटिंग व्यवस्थित झाली का नाही, लूज झाले का काय, कॉन्टॅक्ट चेकिंग करण्यासाठी कारखान्याला सुद्धा 15 दिवसामध्ये 1 दिवसाची सुट्टी असते. मग आता त्या कारखान्याला जर सुट्टी, ह्या कारखान्याला सुट्टी नको म्हणून एकादशी नावाची सुट्टी ठेवली बघा. पण कोण एकादशीला सुट्टी होऊन देते? अहो, एकादशी दिवशी तर माझं 1.5 खातेत आणि त्याच्यामुळं रोग होते. ध्यानात ठेवा. मी माझ्या मनचं नाही सांगत बांधवांना, माता मावल्यावर तुम्ही जेवढं कमी अन्न खाताल, रामदेव बाबा सुद्धा म्हणतात जेवढं तुम्ही कमी अन्न खाताल आणि पोषक खाताल तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे. म्हणून या कारखान्याला सुद्धा क्लिनिंग दिली पाहिजे. हे कारखाना असा एकदा चालू झाला 100 वर्षे. आष्टी तालुक्यामध्ये ते थोरे दादा
117 वर्ष जगले. त्यांच्या वडिलाच्या पुण्यतिथीला मी जायचो. पहिले ते कडा कारखान्याचे चेअरमन होते. त्यांच्या वडिलाच्या पुण्यतिथीला जायचो. एकदा दादाला मी विचारलं, म्हणलं दादा तुम्ही 114व्या वर्षी भाषण करताय, म्हणलं हे कुठून ऊर्जा आहे एवढी? म्हणले मी सूर्य उदय व्हायच्या अगोदर म्हणजे 6 वाजताच एक भाकरी फक्त दुधात चुरून खातो म्हणले, आणि सूर्यास्ताच्या अगोदर एकच भाकरी दुधात चुरून खायची म्हणले. बाकी दिवसभर मी मध्ये काही खात नाही, एक भाकरीच्या पुढं खाल्लं नाही, कुठलं व्यसन केलं नाही. 117 वर्ष ते जगले. उठाला उठाला. आणि दवाखान्यातही त्यांना जायची कधी बारी आली नाही. ज्यावेळेस आमच्या आदरणीय वंदनीय पूजनीय प्रकाश बोधले महाराजांनी दिल्लीला सप्ताह केला, आम्ही सगळे होतो सोबत. पवार फौजी होते, बाबासाहेब शिंदे महाराज होते, हनुमान महाराज होते, बरीचशी आणखी मंडळी होती. तर तिथं ते आलते सप्त्याला आमच्याबरोबर. हो, तिथं त्यांनी पंगत दिली होती मोठी. म्हणजे त्यावेळेस त्यांचं 112 तरी वय असेल बघा. हो, उठाला उठाला. म्हणून नियमात जीवन जगा, खानपानावर लक्ष द्या, मांसाहार करू नका, पवित्र तुळशी माळा गळ्यात घाला. अरे तुमच्या जीवनाचं सोनं होईल. सोनं सोनं म्हणजे कल्याण, समाधान, आनंद. म्हणून युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावी बासुर निद्रा बहुभाषण. आती झोपू नका आणि आती जागू नका. नियमात जीवन जगा. तुम्ही दवाखान्याकडं डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही. लक्षात ठेवा. आता 3रं दारिद्र्य सांगतो, मनाचं दारिद्र्य. सगळ्यात वाईट दारिद्र्य आहे दुःखी मन. दुःख मुक्त करण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं संत आलेत. कशा कशाचं दुःख आहे? जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे, म्हातारपणाचं दुःख आहे, रोगामुळं दुःख आहे, गरिबीमुळं दुःख आहे. आणि सगळ्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर रामबाण उपाय सांगितला तुकाराम महाराजांनी. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचंय का, समाधान हवंय का? तर तुकाराम महाराज म्हणतात, सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हे समाधान कशाने? ज्ञानाने. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. जगात ज्ञानापेक्षा काही श्रेष्ठ नाही. कोणतं ज्ञान? हे पहा, 75% लोकांकडे जे ज्ञान आहे ते जगण्याचं ज्ञान आहे, पण 25% बांधवाकडं, माता मावल्याकडं माणुसकीने वागणं, समाधानाने जगणं जर जीवनात आलं, समजावं तिथं आत्मज्ञान आहे. आणि तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. आपण सगळी भगवंताची लेकरं आहेत. परमेश्वराच्या नात्याने आपण सर्व एक आहेत. कणाकणात माझा भगवान आहे हा बोध झाला, समजावं तिथं ब्रह्मज्ञान आहे आणि अखंड समाधान आहे. ज्ञानाने समाधान आहे, अज्ञानाने दुःख आहे. कसला अज्ञान आहे? उठाला उठाला. त्यांना बंदच करता येणार. झाला का तसा? झाल्यामुळं आपल्यापेक्षा ते कीर्तनात उभे राहून परेशान आहेत. ही परेशानी कशाने आहे? आपल्या चुका, आपला अज्ञान.
कारण बंद करायला सुद्धा आलं पाहिजे ना, चालू करता येतो बंद सुद्धा करायला शिकलं पाहिजे कधी कधी. आणि ते पोरायला लय जमतं बघा. विठ्ठल ऐका, ज्ञान होणं म्हणजे देव मिळणं, आणि देव मिळणं म्हणजे सत्याचं दर्शन होणं. या जगातलं जे सत्य आहे, ऐका बांधवांनो, माता मावळ्यांनो लक्ष देऊन ऐका. देव देव म्हणजे काय? दिव्यते प्रकाशिते इति नाम देव. संत देवाची प्राप्ती करून देतात, म्हणजे सत्याचं दर्शन घडवतात. संत संत कशाला म्हणतात? ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सत्याचं दर्शन केलेलं आहे, सत्याचा स्वभाव आनंद स्वतःला मिळाला आहे, आणि आपल्याला मिळालेला आनंद जगाला मिळावा म्हणून जे कार्य करतात ते संत असतात. संत संगतीचे काय सांगू खूप चांगलं प्रमाण आलं. मगाच्या धरून नाना महाराज तरमाळले होते बघा. त्यांना वाटायचं एखादं तरी प्रमाण बापूला म्हणून दाखव. ते रोज माझ्या सानिध्यात येते. 100% खरं आहे. मला मनातलं कळतं ना. विठ्ठल मला जास्त नाही कळत, पण थोडं थोडं कळतं. दादा महाराज, मी संत कृपेचा महाराज आहे, जनतेचा आशीर्वाद आहे खूप माझ्या. मी महाराष्ट्रभर फिरतो. हो, सगळ्या तुमच्यासारख्या सज्जनाचा, माता मावळ्याचा खूप माझ्या आशीर्वाद आहे, आणि संतांचा जबरदस्त आशीर्वाद. माझ्या जीवनात 5 साधू फार मोठे पाहिले. मी भगवान बाबासारख्या महान सत्पुरुषाचं 2दा दर्शन घेतलं. मी 11 वर्षाचा होतो. वामन भाऊ बीडच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन मी दर्शन घेतलं. भाऊ दुसऱ्या दिवशी गेले. 3रे संत माझ्या जीवनात तिप्पटवाडीचे शहादेव भारती, रिद्धी सिद्धी प्राप्त असणारा महात्मा. त्यांनी सांगितलं, बाळ तुझ्या जीवनात जय राहील. 4थे संत माझ्या जीवनात चाकरवाडीचे माऊली, 15-20 वर्ष मला सहवास लाभला. आणि शेवटी 5वे संत माझ्या जीवनात आदरणीय वंदनीय पूजनीय प्रकाश बोधले महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे वारकरी संघटनेचे. त्यांचे चुलते ज्यांच्या मातीला वानर आले होते, आस्ती सावडून गेले, त्या रामचंद्र बोधले महाराजांनी आबाने मला स्वप्नात येऊन डोक्यावर हात ठेवलेला, पाठीवर हात फिरवला. ते 5 साधू फार मोठे पाहिले, म्हणून मी भाग्यवान आहे. आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्या सगळ्या माता मावल्याचा सज्जनाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला गर्व म्हणून नाही सांगत, माफी मागून सांगतो. मागच्या धोंड्याच्या महिन्यात पंढरपूरला हे साक्षीदार आहेत, खुळे महाराज, उद्धव नाना खुळे, हनुमान महाराज, बाबासाहेब शिंदे महाराज, हे सगळे साक्षीला आहेत. पंढरपूरला 1000-2000 सप्ते झाले. आषाढीसारखी गर्दी होती. एका मठात 3-3 सप्ते झाले महिन्यात. पण थांबतेचा तुम्ही ऐकण्याच्या नादात आमचा स्वर घालीताल. चांगले छान वाजवत आहे. दोघे तल्लीन झाले दोन्हीकडून. देहभान विसरले बिचारे. विठ्ठल विठ्ठल. यात्रेसारखी गर्दी होती.
1000-2000 सप्ते झाले, पण मी 1000च सप्ताधारात येतो. किती भाऊजी? 1000च. एका सप्त्याला किती महाराज लागतात? 8. बरोबर आहे ना? 1000 सप्ताधारा किती महाराज कीर्तन करून गेली पंढरपुरात? 8000. पण तुम्हाला सांगू, सगळ्या सप्त्यावाल्याने चिठ्ठ्या टाकल्या होत्या की आम्हाला रावळात एक तरी तारीख भेटावा. पण तुम्हाला मी गर्व म्हणून नाही, माफी मागून सांगतो, पांडुरंगाच्या समोर रावळामध्ये महिन्याच्या शेवटी जागरचं कीर्तन जर कोणाकडे आलं असेल 8000 महाराज तर माझ्याकडे आलं. हे तुमचा आशीर्वाद आहे, आपलं काय नाही. संतांचा आशीर्वाद, माझ्या माता माऊल्यांचा, माझ्या ह्या बांधवांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून कुठेही लोक माझ्यावर प्रेम करतात. अहो तुम्ही काय कमी प्रेम करतात? पहिली सेवा मला दिली, मध्ये मला येता आलं नाही, माझ्याकडे कार्यक्रम होते, पण तुम्ही मोठ्या आनंदाने हजारोच्या संख्येने आज उपस्थिती आहे तुमची. हो बांधवांनो, आणि आपल्या जीवनामध्ये संत काय करतात? सत्याचं दर्शन घडवतं. या जगातलं जे सत्य तो आमचा भगवान आहे. देव देव म्हणजे का? दिव्य ते प्रकाशते इथे नाम देव. देव म्हणजे सत्य, देव म्हणजे आनंद. तुम्हाला आनंद मिळाला, समजा देव मिळाला. तुम्ही सत्यनिष्ठ जगू लागलात, समजायचं देव मिळाला. तुम्हाला खरं ज्ञान झालं, देव मिळाला. आणि सत्य जर आपण पकडलं तर सगळंच मिळतं आपल्याला. ऐका, एक छोटंसं उदाहरण सांगतो, सोडून देतो तुम्हाला. तर एक राजा होता जुन्या काळामध्ये. पहिले राजे होते, आता सारखी काय लोकशाही नव्हती. तो राजा धार्मिक वृत्तीचा होता, सत्यनिष्ठ होता. एवढं उदाहरण हृदयात ठेवा बांधवांनो. सत्य जर पकडलं, सत्य पकडणं म्हणजे देवाशी एकरूप होणं आहे. दिसतंय हे जगत, आणि ज्याच्यामुळे दिसतोय तो जगदीश्वर, तो भगवान मंदिरात आहे, जगात आणि आत्मेच्या रूपाने इथं आहे ती पावर. सत्यनिष्ठ बनणं म्हणजे आत्मनिष्ठ बनणं, आनंदाच्या मस्तीत राहणं. तो राजा पहाटे 4ला उठून जप करायचा, रामकृष्ण हरीचा जप करायचा. हा त्याचा नियम होता. सत्यनिष्ठ राजा होता. एक दिवस काय झालं, राजमहालातून लक्ष्मी माता सूक्ष्म रूपाने राहत होत्या, आणि त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये गेटपाशी आल्या. आणि राजाला सांगितलं, म्हणले मला बाहेर जायचं आता. राजाने विचारलं तुम्ही कोण? म्हणले मी लक्ष्मी माता आहे. म्हणले कुठं जायचं आहे? म्हणले जायचं आहे आम्हाला आता बाहेर. खूप वर्ष तुमची सेवा केली म्हणले आम्ही, तुम्हाला काही कमी पडून दिलं नाही म्हणले. आम्ही कंटाळलोत, आता जायचं आहे म्हणले. जाऊ शकता म्हणले. राजाने दरवाजा उघडला, लक्ष्मी माता निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी यश नावाचा एक पुरुष आला, पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये. यश. राजाने विचारलं तुम्ही कोण? म्हणले मी यश आहे. म्हणले कुठं जायचं आहे? जायचं आहे म्हणले आता आम्हाला बाहेर, खूप वर्ष राहिलो तुमच्यात म्हणले आम्ही, जाऊ शकता म्हणले. तिसऱ्या दिवशी धर्म नावाचा एक पुरुष आला. धर्म कशाला म्हणतात? धर्म. माणुसकी हा धर्म आहे, मानवता हा धर्म आहे, सत्य हा धर्म आहे, दया हा धर्म आहे, तप हा धर्म आहे, आचारसंहिता हा धर्म आहे, न्यायनीती हा धर्म आहे, कर्तव्य हा धर्म आहे, आणि सेवा हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. असा तो धर्म आला तिथं पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये. राजाला सांगितलं, म्हणले आम्हाला जायचंय बाहेर. म्हणले का जायचंय? म्हणले आम्ही कंटाळलोत म्हणले, आता इथं तुमची सेवा खूप केली, म्हणले जायचंय, दरवाजा उघडा. राजाने दरवाजा उघडला, गेले. चौथ्या दिवशी पुन्हा समाधान नावाचा एक पुरुष आला, पांढऱ्या शुभ्र कपड्यात. हे सगळे गुप्त रूपाने राजमहालात होते, सूक्ष्म रूपाने. राजाला काही कमी पडून देत नव्हते. समाधान आलं तिथं. आल्यानंतर म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी समाधान आहे. म्हणले कुठं जायचं आहे आता? म्हणजे जायचं आहे म्हणले, आता आम्ही कंटाळलो. राजाने दरवाजा उघडला, चौघालाही पाठविलं. पण 5व्या दिवशी सत्य नावाचा एक पुरुष आला, पांढऱ्या शुभ्र कपड्यात. सत्य दुसरं तिसरं कुणी नव्हतं, स्वतः भगवान होते, स्वतः देव होते. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणले राजे आम्हाला जायचं आहे म्हणले आता. म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी सत्य आहे. राजाचं लक्षातच आलं. म्हणले हे पा, सत्याला इथून बाहेर जाता येणार नाही. म्हणले का?
म्हणले माझ्या जिंदगीत मी सत्य सोडलं नाही. म्हणले हो, मी सत्य सोडलेलं नाही, सत्य पकडलंय. मी सत्यनिष्ठ जीवन जगत आलोय, सत्याला बाहेर जाता येणार नाही. स्वतः भगवान हादरले. ध्यानात आणलं त्यांनी कवा सत्य सोडलंय का? पण कुठं सापडाना सत्य सोडलेलं. भगवंताला 5-10 मिनटं तिथं थांबले. पुन्हा म्हणले, भगवंताने विनंती केली. म्हणले राजे मला जायचंय, दरवाजा उघडा. म्हणले हे पहा, म्हणले मी माझ्या जिंदगीत सत्य सोडलं नाही, आणि तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही गेटला हात लावून बघा काय होतंय ते. सत्य पुढं जायच्या ऐवजी मागं सरलं. देवाला सुद्धा भीती वाटली ह्या सत्यनिष्ठपणाची. राजाच्या माघारी फिरले आणि गपचूप गुप्त झाले त्या राजमहालात. ऐका आता पुढं 10-12 दिवस हे 4 जण बाहेर फिरले नगरीमध्ये. आता सत्य बाहेर येईल, मग सत्य बाहेर येईल. सत्य त्यांचे मालक सगळ्याचे. सत्य काही बाहेर येत नाही. हे कंटाळले बाहेर फिरून फिरून. शेवटी 4 ठरवलं. म्हणले काय येत नाही ते तरी बघू म्हणले आपण. आले सगळेजण. पहाटे 4 वाजता राजा जप करत होता. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी असा जप चालू होता. या 4 दरवाजा थापा मारल्या. राजाने आतून विचारलं, म्हणले तुम्ही कोण? सांगितलं मी म्हणले लक्ष्मी माता आहे, यश आहे, धर्म आहे आणि समाधान आहे. आम्ही 4 म्हणले बाहेर गेलेलो. म्हणले तुम्ही का आलात? अहो म्हणले सत्य भगवान आमचे यायनातच म्हणले. म्हणले सत्याला कसं जाता येईल बाहेर? माझ्या जिंदगीत मी सत्य सोडलं नाही म्हणले. देवाला सुद्धा धाक असतो सत्यनिष्ठ ह्या संतांचा, ध्यानात ठेवा. म्हणले सत्य बाहेर येणार नाही. मग म्हणले आता आम्ही कवर बाहेर फिरावा, आता आम्ही काय करावं? म्हणले तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणले मला काय विचारता? म्हणले अहो म्हणले मग ते येत नाहीत. म्हणले ते येणारच नाहीत सत्य बाहेर. म्हणले मग आम्हाला तरी आत घ्या ना. म्हणले आता कोण म्हणलं? लक्ष्मी माता म्हटल्या, धर्म म्हटला, यश म्हटलं, समाधान म्हटलं. राजाने दरवाजा उघडला, 4 आत घेतलं आणि गुप्त झाले पुन्हा 4. आणि 5 तिथं राहायला लागले भगवंताच्या सान्निध्यात. बांधवांनो, माता मौल्यांनो ऐका, तुम्ही जर जीवनामध्ये सत्यनिष्ठ बनलात, भगवंताशी एकरूप झालात, संतांनी दाखवलेल्या वाटेने जर गेलात आणि सत्यनिष्ठ बनलात, तर तुमच्याकडे गरजेपुरती लक्ष्मी येणार म्हणजे येणार. तुमच्या जीवनात धर्म येणार म्हणजे माणुसकी येणार, मानवता येणार, सेवा येणार, प्रेम येणार आणि तुमच्या जीवनात यश मिळणार. हो, शेवटी तुमचं जीवन यशस्वी होणार म्हणजे भगवंताशी तुम्ही एकरूप होणार. आणि तुमच्या जीवनात सत्य पकडल्यामुळं समाधानाला तोटाच नाही, समाधानही राहणार. आणि म्हणून तुमच्या जीवनात समाधान हवं असेल तर, दुःख मुक्त व्हायचं असेल तर परमार्थ करा. प्रपंच जगण्यासाठी आहे, परमार्थ जागा होण्यासाठी. मी कोण आहे, कुठून आलोय, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, माझं देवाचं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तरं मिळाली अवघे त्रैलोक्य आनंदाची. आता म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. विठ्ठला म्हणून तुम्ही जर प्रपंचात राहून परमार्थाची जोड दिली तर तुमच्या जीवनात दुःखमुक्ती आहे. का? सत्याचं दर्शन होईल, सत्यनिष्ठ तुम्ही बनाल, भगवंताशी एकरूप व्हाल, म्हणजे ज्ञानी बनाल. यालाच म्हणायचं आत्मसाक्षात्कार होतो, देव मिळतो परमार्थ केला तर, स्वस्वरूपाची ओळख होते. आणि म्हणून जीवनामध्ये पुन्हा ऐका एकदा, गरिबीतून मुक्त व्हायचं असाल, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. पोटापुरतं काम करा, पोटापुरता दाम मिळाल. रोगातून मुक्त व्हायचं असेल तर खानपान चांगलं ठेवा, युक्त आहार विहार, नेमेंद्रियाचे सार, नसावी बासूर निद्रा बहुभाषण. आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर
कोणतं दुःख? जन्मता वेळेचं दुःख, मरता वेळेचं दुःख, जीवन जगत असतानाचं दुःख. दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणायचं, त्याला देव मिळणं म्हणायचं. अज्ञानाने दुःख आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान जीवाला दुःख देत आहे आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान माणसाला सुखी करतंय. लक्षात ठेवा. मग तिन्ही दारिद्र्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर संताची शरणागती करा, साधू संताच्या चरणावर लीन व्हा, त्यांनी दाखवलेल्या वाटेने जा. आजच्या या कीर्तनामध्ये पहिल्या चरणावर आपण आतापर्यंत बोललोत. दुसऱ्या चरणात सांगितलं आहे ऐशे ऐशे बळ नाही अनेकाचे अंगे, तप तीर्थ जगी दानव्रत. ऐका, ऐशे बळ नाही अनेकाचे अंगी. हे सामर्थ्य अनेकाकडं नसतं. तुम्हाला तुमचं दैन्य घालवण्याची ताकद फक्त संताकडं असते. म्हणून संताला प्रार्थना करायची, हो, संताची सेवा करायची. तन मन धन इथं अर्पण करा संताच्या चरणावर. म्हणून ऐशे बळ नाही अनेकाच्या अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. आता पुढची चरण मी सरळ घेतून तुम्हाला सोडून देतो प्रसादासाठी. फक्त 5 मिनटं जास्त झालेत, ते सुद्धा नको आहेत. पण आता माऊलीचा थोडा इतिहास सांगितल्यामुळं अरसूळ महाराज, माऊलीचा इतिहास सांगणं सुद्धा गरजेचं होतं. काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून माझ्या बांधवाला, माझ्या माता माऊल्याला सांगतो, दररोज जमलं तर स्नान झालं, देवपूजा झाली की यावं, दर्शन घ्यावा सगळ्यांनी. आणि हा जो स्तुत्य कार्यक्रम आहे आता, हे गावाचं मंदिर म्हणजे गावाचं वैभव आहे. आणि हे आमुष्याचं कीर्तन, दर शामुष्याचं कीर्तन हा खरा प्रसाद आहे. हो, दुहेरी प्रसाद आहे. पोटाची बी तृप्ती आणि मनाची बी तृप्ती. प्रसादाने काय होतं? जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त होत असते. विठाला म्हणून पाप ताप दैन्य जाय उठावटी झाली या भेटी हरिदासाची. ऐशे बळ नाही अनेकाचे अंगे, तपतीर्थ जगी दानव्रत. चरणीचे रज वंदी सुळपाणी नाचती कीर्तने त्यांचे माथा. भवतरावया उत्तमय नाव भिजवणे दीपाव हात काही. तुका म्हणे मन झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे. विढोप्पा रुक्मा या अभंगावर छोटंसं चिंतन झालेलं आहे.